हॅलो, हां पंचम म्युझिक कंपनी. नाही, मला विचारायचं असं आहे की अभिजित देशपांडेचा गिटारचा अल्बम तुम्ही काढताय, हे खरं आहे का? नाही, अभिजित देशपांडे नावाच्या कोणालाच आम्ही ओळखत नाही. लोकेश साटम. अभिजित, या कॉलेजच्या आयडेंटिटी कार्डवर तुझं नाव लोकेश साटम आहे. मी पंचम म्युझिकला फोन केला होता. ते म्हणाले ते तुला ओळखतच नाहीत. तू खोटं बोललास माझ्याशी. चल चल सांगतो. अभिजित, का खोटं बोललास तू माझ्याशी? तुझं खरं नाव लोकेश साटम आहे. अभिजित देशपांडे असं सांगितलंस ना मला. लाज नाही वाटत तुला? हा, कारण तुझ्यावर खूप प्रेम करतो मी. काय गरज होती तुला? अरे काय गरज होती तुला माझ्याबद्दल सगळं शोधून काढायची? काय गरज होती? मी कुणालाही काही नाही सांगणार. माझ्यावर विश्वास ठेव. पण मी तरी काय करू सांग ना. एकदा तुमची निवड केली ना, मग तुम्हाला काही चॉईस नसतो. कसली निवड? मला बोलण्यात गुंतून वेळ काढतेस ना. ठीक आहे, तरी तुला सांगतो, ही जी माझी निवड केली ना, इतकी सहजासहजी कोणाची निवड नाही होत. त्यासाठी दिवसेंदिवस एका अंधाऱ्या खोलीत बसून राहावं लागतं, एकटं. आधी भीती वाटते खूप. मग असं वाटतं की त्यापेक्षा मरून गेलो असतो तर खूप बरं झालं असतं. मला जाऊ दे ना प्लीज. लक्ष नाही का तुझं माझ्या बोलण्याकडे? काय सांगत होतो? अंधाऱ्या. अंधाऱ्या, हा अंधाऱ्या. अंधाऱ्या खोलीत असं एकटं बसलं असताना अचानक एक दिवस तुला ते ऐकू येतं,
वाऱ्याच्या आवाजात, पक्ष्यांच्या किलबिलाटात तुला ते ऐकू येतं. कोणीतरी तुझं नाव घेऊन तुला हाका मारत असतं. दूरवर वाजणाऱ्या ट्रान्झिस्टर मध्ये 2 गाण्यांच्या मध्ये जी खरखर होते ना, त्यामध्ये असतो तुझ्यासाठी संदेश. आणि तो मला ऐकू येतो, कारण त्यांनी त्यासाठी माझी निवड केली आहे. आता माझं काम काय तर माझ्या गिटारमधनं हा संदेश मी देत असतो, पण तो तुझ्यासारख्या सामान्य माणसांना नाही ऐकू येत. मला ऐकू येतो. तू खोटं बोलतेस सोनू, तू खोटं बोलतेस. नाही कळत तुला, तुला नाही कळत सोनू, तू खोटं बोलतेस. तुझा सामान्य आणि क्षुद्र जीव वाचवण्यासाठी तू खोटं बोलतेस. पुढे येऊ नकोस, मी मारीन. पुढे येऊ नकोस, मी मारीन. तुला जिवंत ठेवलं असतं, तू सगळीकडे बोंबाबोंब केली असतीस, आणि मग माझ्या मार्गात अडथळे निर्माण झाले असते, आणि ते मला चाललं नसतं. त्यामुळे आपल्या दोघांनाही त्याग करायला लागला. तुला तुझ्या आयुष्याचा आणि मला माझ्या प्रेमाचा. पण मला खरंच तुला मारायचं नव्हतं.